नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। शिंदे सेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना रामदास कदम यांनी अतिशय स्फोटक दावा केलाय। बाळासाहेबांचा मृत्यू 2 दिवस आधीच झाला होता, परंतु तसे सांगण्यात आले नाही। शिवाय बाळासाहेबांच्या मृतदेहाच्या हाताचे बोटाचे ठसे उद्धव ठाकरेंनी घेतले, ते कशासाठी असा प्रश्न त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला। त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। बाळासाहेबांचे निधन होऊन एका तपापेक्षा अधिक काळ उलटून गेलाय। आज शिवसेनेची 2 शकले झाली असली तरी दोन्ही गट बाळासाहेबांनाच आपले आराध्य मानतात। या किंवा त्या गटातील कोणत्याही शिवसैनिकाला बाळासाहेब पूजनीयच आहेत। अगदी बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना सोडून गेलेल्या नेत्यांनीही सदैव बाळासाहेबांना आदरच दिलाय। या पृष्ठभूमीवर केवळ राजकीय हेतूने त्यांच्या निधनासंदर्भात वाद उकरून काढणे समर्थनीय ठरत नाही। रामदास कदमांनी यापूर्वीही उद्धव ठाकरेंवर भरपूर टीका केली आहे, परंतु याआधी कधीही त्यांनी अशी काही घटना घडल्याचं म्हटलं नव्हतं। त्यांना हा आरोप करायचाच होता तर त्यांनी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंवर टीका केली तेव्हाच करायला हवा होता। आता इतक्या विलंबाने इतका मोठा गौप्यस्फोट करून ते नेमकं काय साध्य करू पाहताय? मागे एकदा राज ठाकरेंनी देखील बाळासाहेबांच्या अखेरच्या काळात त्यांना तळलेले पदार्थ खाऊ घातले जात होते आणि बाळासाहेबांनी त्याबद्दल आपल्याकडे खंत व्यक्त केल्याचं म्हटलं होतं, परंतु त्यानंतर तो विषय फारसा चर्चेत आला नाही। अशा पद्धतीने बाळासाहेबांना चर्चेत आणणे कदाचित राज ठाकरेंना उचित वाटले नसावे, परंतु रामदास कदमांनी हा विचार केला नसावा। या गोष्टी आता उकरून काढण्यात काहीही अर्थ नाही। शिवाय रामदास कदम बोलतायत ते सत्यच आहे, यालाही काही आधार दिसत नाही। त्यांचा उद्धव ठाकरेंवरचा राग समजला जाऊ शकतो, परंतु हा राजकीय वाद आहे, तो राजकारणाच्या मर्यादेतच राहिला तर अधिक बरे होईल। अशा प्रकारे वैयक्तिक पातळीवर आरोप करून आधीच कलुषित झालेले राजकारण अधिक कलुषित करण्याचा प्रयत्न समर्थनीय ठरू शकत नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत राहा देशोन्नती। नमस्कार।